मैं गिरीश दड़वे, नागपुर से। मैं एक जनरल प्रैक्टिस करता हूँ। मेरे देखने में ऐसा आया है कि आधे से ज्यादा व्याधियां पेट से विकार से रहती है। और पेट के विकार के कारण मन, शरीर सब असंतुष्ट सा होता है। और उसके पीछे जब कारण की शोध की गई तो जानकारी इस प्रकार की मिली कि कुछ ना कुछ अम्लीय पदार्थ शरीर में निर्माण होता है और इस प्रकार का विकार निर्माण करता है। और 100 में से 80 से 85 पेशेंट्स में ऐसा देखने में मिला है कि हमें या किसी और को बताने की जरूरत नहीं होती। वो खुद ही कह देते हैं कि मुझे एसिडिटी हुआ है, मुझे गैस हुआ है, इस प्रकार की भिन्न समस्याएं। किंतु मेरे ऐसा देखने में आया है कि मेरा ऐसा देखने में आया है कि लोग पीठ में दर्द, पेट में दर्द, कंधों में दर्द, सर में दर्द, इन सभी के पीछे एक एसिडिटी का कारण बताते हैं। और जनरली बहुत से मेडिकल स्टोर वाले, बहुत से डॉक्टर्स या बहुत से रिश्तेदार उन्हें एंटासिड दे देते हैं, जिससे उन्हें साइकोलॉजी वर्क कर रहा है या लोकल वर्क कर रहा है, ये पेशेंट टू पेशेंट वेरी करता है। तो इस प्रकार से देखने में आया है कि आधी से ज्यादा समस्याएं हैं पेट की, वही ज्यादा से ज्यादा कारण होता है बहुत से बीमारियों का। तो आम्ल पित्त यही एक बीमारी है जिसके विषय में 100 में से 85-90 पेशेंटों का क्या बोलते कंप्लेंट रहती है उनकी। और इसी के आधार पे आपको जानकारी दे रहे हैं कि इसका अगर उपाय कर ले तो आधी बीमारियां वैसे ही खत्म हो जाए। तो इसके विषय में जानकारी दे रहा हूं मैं आपको कि आम्ल पौष्टिक विकारांसाठी प्रतिबंधक धोरण, मतलब उसके विकारों के लिए क्या क्या आप धोरण कर सकते हैं, ये मैं जानकारी दे रहा हूँ। आम्ल पौष्टिक विकार हे विशिष्ट परंतु आच्छादित रोगजनक यंत्रणेचा परिणाम आहेत, ज्यामुळे एकतर जास्त प्रमाणात आम्लस्राव होतो किंवा श्लेष्मल संरक्षण कमी होतं। यामध्ये सामान्य गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स रोग, ज्याला जीईआरडी म्हणतात, पौष्टिक अल्सर, पेप्टिक अल्सर रोग, ज्याला पीयूडी म्हणतात, डिस्पेप्सिया आणि जठराची सूज यासारखे परिस्थितीचा समावेश होतो। यामुळे अस्वस्थता निर्माण होऊ शकते आणि प्रभावित झालेल्या जीवनाला गुणवत्तर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। या परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि एकूण आरोग्य सुधारण्यासाठी आवर्ती प्रकरणाला प्रतिबंधित करणे आवश्यक आहे। काही जीवनशैलीचा बदल जे ऍसिड पेप्टिक विकारांची पुनरावृत्ती रोखण्यात मदत करू शकतात, त्यात खाली गोष्टीचा समावेश आहे। पहिला, हेल्दी डाईट, संपूर्ण धान्य, लीन प्रथिन, फळे आणि भाज्या, समृद्ध संतुलित आहार खाण्यावर लक्ष केंद्रित करा। आम्ल उत्पादनाला चालना देणारे मसालेदार, आम्लीय, उच्च चरबीयुक्त पदार्थ टाळा। कॅफीनयुक्त पेय, अल्कोहोल आणि कार्बोहायड्रेट पेयांना सेवन मर्यादित करा। दुसरं, लहान जेवण मोठ्या जेवण पोट दबाव आणि आम्ल उत्पादन वाढू शकते। लहान अधिक वारंवार जेवण केल्याने आम्ल पौष्टिक विकारांची लक्षण टाळण्यात मदत होऊ शकते। तिसरा, मेंटेन, एक निरोगी वजन, अतिरिक्त वजन पोट दबाव करू शकतो। आम्ल रिफ्लक्स आणि इतर समस्या योगदान, नियमित व्यायाम आणि संतुलित आहारद्वारे निरोगी वजन राखणे लक्षणे व्यवस्थापित करण्यात मदत करू शकते। 11, बेड प्रमुख, सुमारे 6 ते 8 इंच बेड डोके वाढ झोप दरम्यान अन्न पाईप मध्ये परंतु वाहतेपासून ऍसिड टाळण्यासाठी मदत करू शकतो। जेवण केल्यानंतर खाली पडणे पोटाला अन्न योग्यरित्या पचू देण्यासाठी आणि ऍसिड रिफ्लक्सचा धोका कमी करण्यासाठी खाल्ल्यानंतर किमान 2 तास सरळ उभे राहा। चौथा पॉईंट, फिट, धूम्रपान कमी अन्न नलिका स्फिंक्टर कमकुवत करू शकतात। आम्ल रिफ्लक्स होऊ शकते, जे धूम्रपानाला सोडल्यानं आम्ल पौष्टिक विकार लक्षणाची वारंवारता कमी होण्यात मदत होऊ शकते। मॅनेज, ताण तणाव, आम्ल पौष्टिक विकार वाढू शकतात। तणावाने व्यवस्थापन करण्या आणि लक्षणे कमी करण्यासाठी ध्यान, योग किंवा खोल श्वासोश्वासाचे व्यायाम यासारख्या विश्रांतीच्या तंत्रांना सराव करा। औषधे अशा नॉन स्टेरॉइडल यासारख्या विरोधी दाहक औषधे आणि काही रक्तदाब औषधे म्हणून काही औषधे आम्ल पेप्टिक विकार धोका वाढू शकतात। ही औषधे आवश्यक असल्यास संभाव्य पर्यायाबद्दल तुमच्या आरोग्य सेवा प्रदात्याच्या सल्ल्याने घ्या। आहार आणि जीवनशैलीचे बदल ही चाराची पहिली ओढ असली तरी अँटासिड ही औषधे पोटातील आम्ल निष्क्रिय
करण्यास मदत करतात. आम्ल पौष्टिक लक्षणापासून त्वरित आराम देतात. बॅक्लोफेन हे खाल्ल्यास अन्ननलिकेच्या स्फिंक्टरची शिथिलता कमी करण्यासाठी दिले जाते. हे आम्ल बॅकवॉश कमी करून आम्ल रिफ्लक्स रोखण्यासाठी मदत करू शकते. H2 रिसेप्टर ब्लॉकर ही औषधी पोटाच्या अंतराद्वारे पोटाच्या आम्लाचे उत्पादन कमी करतात, ज्यामुळे आम्ल पौष्टिक विकाराचे लक्षण कमी होण्यात मदत होऊ शकते. प्रोटॉन पंप अवरोधक PPI पोटातील आम्ल निर्मिती रोखतात. GERD आणि इतर आम्ल पौष्टिक विकारांनी संबंधित लक्षणे दूर करण्यास मदत करतात. प्रोकायनेटिक एजंट्स ही औषधे जठर रोग विषयक मार्गदर्शन, स्नायूचे कार्य वाढवतात, सुधारित हालचालींना प्रोत्साहन देतात आणि आम्ल पौष्टिक विकारांची लक्षणे व्यवस्थापित करण्यात मदत करतात. या प्रतिबंधक धोरणात पालन करून तुम्ही वारंवार होणारे आम्ल पौष्टिक विकार भ्रमाविपणे व्यवस्थापित करू शकता आणि तुमच्या जीवनात दर्जा सुधारू शकता. व्यक्तिगत सल्ला आणि वैद्यकीय उपचार पर्यायासाठी नेहमी आपल्या आरोग्य सेवा प्रदात्याला सल्ला घ्या. थँक्यू. आम्लपित्त विकार हा जगात खूप मोठा एक राक्षस बनून उभारलेला आहे. कोणाही माणसाला तुम्ही विचारा, तो आम्लपित्त विकारानं ग्रसितच आहे. आणि त्या ग्रसितांना आपण विचारलं तर त्यांचे जे दुःख आहे सांगण्यात ते एवढे उतावले असतात का त्यांना किती मोठा आजार झालाय. बरेचसे लोक ना जे त्रास होतो, रात्री बेरात्री बिचारे उठून बसतात, ते त्रास सहन करतात आणि ते त्रास सहन केल्यानंतर त्यांचा जो अनुभव येतो तो आमच्या सोबत शेअर करतात. तेव्हा असं वाटते का देवा, हा रोग नको. पण जीवन आहे तो रोग आहे, अन शरीर आहे तो पोट आहे, आणि पोट आहे तर आम्ल आहे, आणि आम्ल आहे तो रोग आहे. या विषयी म्हणण्याचा उद्देश असा आहे का एकामेकाला सगळे पर्याय असल्यानंतरही उपाययोजना जे डॉक्टर्स करतात ते सगळं कंपनीवर अवलंबून असते. कारण की कंपनी नवीन नवीन रिसर्च करून जे प्रोडक्ट काढतात, जे ते रिसर्च करून पेशंटवर, लोकांवर जे रिसर्च करून जे स्थापित करतात, ज्या निष्कर्षावर ते पोहोचतात, त्या आधारे ते बरेचसे समाजाचा उद्धार करतात. कंपनी नसली किंवा औषधी नसली तर डॉक्टरही काय करणार. डॉक्टरांना दुसरं काही करायला उपायच नाही. फक्त डायग्नोसिस करून काही होणार नाही. जे काही होणार आहे उपाय योजना किंवा उपचार योजना नंतरच होणार आहे. म्हणून माझं तरी मत आहे का फक्त डॉक्टर एकटाच ह्या व्याधीला किंवा या शरीराला किंवा या आम्लपित्त हा विकाराला जिंकू शकत नाही. त्यासाठी त्यांच्या सोबतचे कांद्याला कांदा लावून चालणारे कंपनी, MRs, त्यांचे मॅनेजर्स, हे सगळे तेवढेच महत्वाचे आहे. दुसरं सरकारची योजना का ते यांना वारंवार बरेचसे प्रोग्राम करून सांगतात. ह्या सगळ्या गोष्टी एक सोबत आल्यानंतरच कोणत्या विकाराला आपण जिंकू शकतो. आणि विकार जिंकण्यासाठी एकटा डॉक्टर हा जबाबदार नाही, पूर्ण समाज त्याच्यासाठी जबाबदार आहे. आणि समाज सोबत जे पॅरामेडिको आणि त्याच्या सोबतचे जेवढे आहे ते सगळे जबाबदार आहे, असं माझं मत आहे. धन्यवाद.